अगं थांब थांब, काय झालं? अगं त्याला अगोदर तेल लाव आणि मग कापते. ठीक आहे, मग तूच दाखवाल. अगोदर या वाटीत मी तेल घेतलेलं आहे. ते तेल घेऊन मी हाताला लावणार आहे. अगोदर हाताला चांगलं तेल लावून घ्यायचं. चाकूला पण तेल लावून घ्या अगोदर आणि मग कापायला सुरुवात करा. कारण का काय होईल, ह्याचं जे दूध आहे ते हाताला लागल्यानंतर ते निघायला खूप अवघड जातं. त्याच्यामुळे अगोदर तेल लावून घेतल्यामुळे काय होतं की ते त्याला चिकटत नाही आणि चीक लागत नाही त्याचा. त्या आता आपण फोडलेला आहे आणि यातले गरे आता एक एक काढायचे आपल्याला. मग आता तेल लावावं लागेल का पुन्हा? आता तेल लावायचं हाताला आणि मग गरे काढायचे, म्हणजे हाताला त्याचं दूध चिकटत नाही अजिबात. आता काढत असताना एक 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 गराच काढत जायचा आपण. देणार आहे बाळा तुला फणस अगोदर. हा कापाचा फणस आहे आणि तो खायला पण खूप छान लागतो. आपण जो फणस कापलेला होता ना त्याच्यामध्ये हे गरे निघालेले, एवढे गरे निघालेले आहेत. आता ह्या गऱ्यांचं आपण वेफर्स आणि भाजी करूया. आणि याच्यामध्ये पण अजून ह्या अशा आठळ्या निघणार आहेत. आठळ्या म्हणजे याच्या बिया. तर हे आपण शेंगासारख्या भाजून घेऊयात आणि थोडं उकडून घेऊ. शेंगासारख्या भाजल्यानंतर त्या खूप छान, म्हणजे भाजल्या की शेंगासारख्या लागतात खायला आणि उकडल्यासारख्या कोळीसारख्या पण छान लागतात. आता हे जे आपण गरे काढून घेतलेले आहेत, हे गरे आहेत, हे आपण काढूयात आणि ह्याचे बारीक बारीक असे चकत्या करू. तुम्हाला जसे मोठे छोटे आवडतील तसे असे आपण चकत्या करून घेऊ शकतो. आणि ह्याच्या ह्या बिया ज्या आहेत त्याची पण मी तुम्हाला एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे. फक्त भाजून किंवा उकडून घ्यायचे आहे. हे बघा, असे मी काप करून घेतलेले आहेत छोटे छोटे. आपण याची भाजी करूयात आणि हे जे काप राहिले त्याचे आपण वेफर्स करणार आहोत. आता हे जे राहिलेले फणसाचे गरे आहेत त्याचे आपण काप करून तळून घेणार आहोत वेफर्ससाठी. पहिल्यांदा आपण ही भाजी बघूया. आता आपण थोडंसं तेल घालूया. तेल गरम झालं की यामध्ये मोहरी आणि जिरे घालूया. थोडेसे कांदा एक मी बारीक चिरून घेतला आहे तो घालूया. अगदी सोपी आहे भाजी ही. फक्त एवढंच की फणसाचे गरे काढायला थोडासा वेळ असतो. एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे इथे. टोमॅटो स्किप केला तरी चालेल. आणि टोमॅटो कांदा चिरून टाकण्याऐवजी तुम्हाला जर ग्रेव्ही करून टाकायची असेल तर थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट करून टाकली तरी चालेल. आता हा एकदम मऊ होईपर्यंत आपण तेलावर परतून घेऊया.
आता आपण यामध्ये घालूयात थोडेसे मसाले. हळद, लाल तिखट, हे बॅडगीचं तिखट मी घातलेलं आहे रंग येण्यासाठी, आणि थोडंसं घरचं लाल तिखट आहे. कांदा लसूण मसाला. आता आपण यामध्ये फणसाचे जे काप केलेले आहे ते घालूया. चवीनुसार मीठ घालूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओलं खोबरं घालायचं. थोडंसं ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे मी इथे. कोकणी फणसाची भाजी म्हणजे ओलं खोबरं आलं. आपले फणसाचे गरे कसे छान वाफवत आहेत. थोडंसं पाणी घालूया. तुम्हाला जशी पातळ किंवा घट्ट भाजी हवी असेल त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता, पण थोडीशी वाफवण्यासाठी आपण त्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता आपले फणसाचे गरे कसे छान वाफवत आहेत. एकदम मस्त अशी शिजली आपली भाजी. आता आपण थोडंसं खोबऱ्याचं किस टाकून घेऊया. ओलं खोबरं आहे. खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1-2 मिनटं वाफवून घेतलं तरी चालेल, किंवा आता डायरेक्ट सर्व केली तरी चालेल. आता आपली फणसाची भाजी तयार आहे. आता आपण ही सर्व करूया. पोळी किंवा भाकरीसोबत तुम्ही ही खाऊ शकता. थोडंसं खोबऱ्याचं किस. अगदी मस्त आणि टेस्टी झालेली आहे भाजी. ही भाजी मी पहिल्यांदाच केली आहे, आता जसं आपल्याला आईने सांगितली त्याप्रमाणे. रेसिपी आवडली असेल तर तुम्ही देखील ही रेसिपी करून बघा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.